नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज देवगिरी बंगल्यावर बैठक. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सर्व आमदारांशी करणार चर्चा. महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता. खरातच्या संपर्कातील सर्वांना सहआरोपी करा, संजय राऊतांची मागणी. बंधू खरातबाबत अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणं बाकी. राऊतांचं वक्तव्य. खरात प्रकरणात मिरगाव येथील शिवनिका संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचा मोठा खुलासा. मोठी तूट असलेल्या मिरगावच्या शिवनिका संस्थांना 2024 मध्ये 76,91,000ची देणगी. अकोला वाशिम बँक निवडणुकीत 5 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात. आजी माजी आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सहभागामुळे निवडणूक ठरली प्रतिष्ठेची. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ एसटी बसेसचं लोकार्पण. 3,000हून अधिक बसेस सेवेत दाखल. जळगावात पेट्रोल डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध. जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, प्रशासनाचं आवाहन. बुलढाण्यात गजानन बोरकर यांचं बीएसएनएल टॉवरवर चढून अनोख्या पद्धतीने आंदोलन. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बोरकर आक्रमक. गडचिरोलीत पोलिसांनी उधळला रुग्णवाहिकेच्या नावाखाली दारू तस्करीचा डाव. कारवाईत 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून दोघांना अटक. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट ते फरशी तिठा परिसरात भडकला वणवा. आगीमुळे संपूर्ण घाट परिसरात पसरला धूर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूर जिल्ह्यात पारशिवनी तालुक्यातील टेकाळी शिवारात भीषण आग. 100 एकर गव्हाचं पीक जळालं. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहिलेस मराठी बातम्या सर्वांच्या.